जे तुमच्या जनरेशनला शक्य आहे ना की आपण इथं हॉटेलला डेटवर जाऊया, असा तो काळच नव्हता. आमच्या काळात 5-6 फुटावरनं कुठेतरी नोट्स देणं आणि त्यावेळी जर कसा छोटा स्पर्श झाला तर अंगावर काटा येणं, एवढीच डेट होती. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मीडिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. 1 मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात येत आहे गुलकंद आणि तोच पाहण्यासाठी आपण सगळेजण उत्सुक आहोत. आणि ज्यांच्या लिखाणामधून, ज्यांच्या दिग्दर्शनातून आणि ज्यांच्या निर्मितीतून हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय, अशा 3ही धुरा लीलया पार पाडणारे आपल्या सगळ्यांचे लाडके सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सर माझ्याबरोबर आहेत. नमस्कार, कसे आहात? मस्त, उत्तम उत्तम. आणि ट्रेलर फार कमाल झालाय सर. आणि मी जसं म्हटलं सुरुवातीला की या 3ही ज्या जबाबदाऱ्या आहेत, ज्या खरं तर खूप जास्त महत्त्वाच्या असतात कोणत्याही चित्रपटासाठी, त्या खरंच तुम्ही फार कमालरित्या पेललेल्या आहेत. आणि त्याचं फळ आज आपण पाहिलंय. जो ट्रेलर आपण बघितला, ट्रेलर कोणताही असेल किंवा कोणत्याही सिनेमाचा विषय असेल, तो सुचण्यापासून आणि तो पूर्णत्वास नेण्यापर्यंतचा तो एक प्रवास, ती एक वेगळी जर्नी असते आपली. मला आज ऐकायला आवडेल तुमच्याकडून ह्या गुलकंदची रेसिपी कशी जमून आली. या सिनेमाचं लेखन सचिन मोटे यांनी केलं आहे, त्यामुळे जे बीज सुचणं असतं ते लेखकाचं असतं आणि त्याला छान डेकोरेट करून प्रेक्षकांपर्यंत मांडणं हे दिग्दर्शकाचं काम असतं, जे मी केलं आहे. तर ते कसं सुचलं आपण त्यांनाच विचारूया. कशी आली ही रेसिपी? याची गोष्ट खूप वर्षांपासून मनामध्ये होती आमच्या, की आजच्या सामान्य माणसाचं जगणं कधी मांडता येईल अशी काही गोष्ट आम्ही शोधत होतो. आणि त्यातून अशा काही घटना दिसल्या की आजकाल आपण बघतो गेट टुगेदर्स असतील, रियुनियन्स असतील आणि जुने मित्र भेटणं असेल, त्याचबरोबर मोबाईलचा वाढलेला वापर, आपण चॅटमधून एकमेकांबरोबर जे काही बोलत असतो आणि संसार जे सुरू आहेत आणि 15-20 वर्ष संसार झाल्यानंतर त्या संसारामध्ये बऱ्याचदा काही चढ उतार येतात, काही कसोटी पाहणारे क्षण येतात. तर अशा सगळ्या गोष्ट एकत्र मांडायची एक आम्ही गोष्ट शोधत होतो. ती गोष्ट एक छान सापडली आणि मग ती गोष्ट छान सापडल्यावर आम्हाला त्याचं कास्टिंग आम्ही बघायला लागलो. आणि कास्टिंग बघायला लागल्यावर आम्हाला त्याला अनुरूप असे आमच्या जवळचेच खूप चांगले कलाकार दिसायला लागले. सगळ्यात सुरुवातीला आम्हाला समीर चौगुले दिसला आणि समीर चौगुलेची जोडीदार कोण असेल याचा विचार करताना एक त्या भूमिकेला अनुरूप आणि आमच्याही बरोबर दीर्घकाळ काम करणारे म्हणून सई तामणकर आमच्या डोक्यात आली. त्याचबरोबर अपोजिट कपल म्हणून प्रसाद आणि ईशा हे अगदी करेक्ट मॅच झाले आणि आपोआपच हे सगळे घटक तयार झाल्यावर तो गुलकंद आपोआप तयार व्हायला लागला आणि तो जमून आला. असं बरेचदा म्हटलं जातं की एखाद्या कलाकाराला समोर ठेवून ती कथा लिहिली जाते. सो ह्या सिनेमाच्या बाबतीमध्ये असं कोणत्या कलाकाराबद्दल झालंय का की त्यांचा चेहरा समोर ठेवून तुम्ही ते स्क्रिप्ट लिहायला घेतलं? नाही, हा सिनेमा लिहिताना सुरुवातीला कलाकार डोक्यात नव्हता, पण ज्यावेळी कथा तयार झाली आणि आता पटकथा तयार व्हायला लागली त्या दरम्यान समीर चौगुले करणार हे ठरलं होतं आमचं. त्यामुळे यातलं मुख्य पात्र समीर चौगुले असणार हे आम्हाला माहिती होतं. आणि पटकथा पुढे जाऊन जसं जसं संवाद पातळीवर सिनेमा गेला त्यावेळी तर बाकीच्याही गोष्टी ठरल्या होत्या. म्हणजे इथे प्रसाद ओक असणार, इथे ईशा डे असणार, इथे सई तामणकर असणार, हे सगळंच हळूहळू ठरत गेलं. त्यामुळे सगळेच कलाकार डोळ्यासमोर होते की आता हे लोक बोलणार आहेत हे त्यावेळी लिहितानाच माहिती होतं. त्यामुळे ते जास्त गंमत आली ते करताना. दिग्दर्शनाबद्दल काय सांगाल? कारण का ट्रेलरमध्ये आम्ही प्रत्येक फ्रेम आम्हाला एक फार वेगळ्या पद्धतीने छानरित्या पाहायला मिळते. ह्या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शनाचा एक वेगळा अनुभव कसा होता तुमचा? दिग्दर्शनाचा अनुभव म्हणजे मी नाटक, स्किट, दूरदर्शन, दूरचित्रवाणी अशा वेगवेगळ्या माध्यमात दिग्दर्शन केलं. एक सिनेमा पण झालेला आहे आमचे, सिनेमे केलेत आम्ही 2-3. त्यामुळे हे 3-4 माध्यमं थोडी वेगवेगळी.
पण ह्या सिनेमाच्या बाबतीत म्हणायचं तर आम्हाला खूप चांगले DOP पण मिळाले. आमचे उदयसिंग मोहिते म्हणून DOP आहेत आणि ज्यांची मैत्री आमची आधीपासूनची, म्हणजे आम्ही एकाच इमारतीत राहतो, उदयसिंग आणि मी राहायचो पूर्वी, आता जवळच असतो पण एकाच एरियात राहतो. तर तेव्हापासूनची आमची ओळख होती आणि ते त्यावेळी टेलिव्हिजन करत नव्हते, त्यामुळे त्यांचं आमचं की सर मला यायचं तुमचं टेलिव्हिजनचं कसं असतं माध्यम पाहायला वगैरे. जेव्हा सिनेमा आम्ही करायचं ठरवलं तेव्हा त्यांच्याशी बोललो की उदय आपण करूया काम एकत्र. आणि ते त्यांच्याबरोबर काम करताना अजून एक मजा आली, कारण तो माणूस सिनेमा क्षेत्रात यापूर्वीपासून काम करतोय आणि खूप फास्ट DOP म्हणजे आम्हाला मिळालेला यापूर्वीच्या सिनेमांपेक्षा अत्यंत वेगाने आणि अत्यंत छान लाइटिंग करणारा माणूस आहे. आमचे नट तयार होत नव्हते पण आमचे DOP तयार असायचे त्या एरियातला. आणि गोष्ट मध्यम वर्गीय माणसाची आहे, सामान्य सरळसोट पाहणारा माणूस आहे आणि त्याचं एक सामान्य तुमच्या आमच्या जगण्यासारखं जगणं आहे. त्यामुळे या सिनेमात आम्ही जास्तीत जास्त काय करायचं असं ठरवलं तर सिम्प्लिसिटी ठेवायची. कुठलीही फ्रेम कुठल्याही वावरण्यामध्ये ना एक हिरोईक काही नको, कारण ही माणसं साधी आहेत, तुम्हीच आहात, फक्त तुम्हाला वेळ नाही म्हणून या नटांना घेऊन आम्ही ते सिनेमा करतोय, अदरवाईज तुमचाच सिनेमा आहे. तर ते सामान्य माणसं इतकेच वाटले पाहिजे. त्यामुळे आमचा हिरो कधीच असा खूप हिरोईक एंट्री घेत नाही किंवा समीर पण येतो तो अगदी साधारणतः घरातला माणूस वाटावा. सई सुद्धा इतकी छान इतकी सोज्वळ गृहिणी तिने केलेली आहे. ईशा इतकी भाबडी आणि आगळ पगळ बाई तिने केली, तर ती घरं सुद्धा साधी वाटली पाहिजे, तुमची आमचीच घरं वाटली पाहिजे. म्हणून आम्ही फ्लॅटवर शूट केलं, सेटवर शूट नाही केलेला. नाशिकला आम्ही त्यासाठी अनेक फ्लॅट्स पाहिलेत की ज्याला डेप्थ पण आहे, लाइटिंगला जागा पण आहे, पण तरी सुद्धा तुमचं आमचं घर इतकंच स्क्वेअर फीटचं घर येते. जे नॉर्मली सिनेमामध्ये मोठं घर आपण घेतो टेक्निकल सोयीसाठी, तसं आम्ही ते केलेलं नाही. त्यामुळे ते ऑथेंटिक लोकेशन्स आहेत, जी लोकेशन्स आहेत सगळी खरी आहेत, कुठेही सेट किंवा डिरेक्टरने तयार केलेले लोकेशन्स नाही. त्यामुळे त्यातलं खरेपण आहे. आणि टेकिंगच्या वेळी आम्ही असं ठरवलं होतं ना की खूप तांत्रिक अवडंबर करायचं नाही. विनाकारण जिमी जीप आली आहे, विनाकारण हँडहेल्ड शॉट आहे, पण तो ते सगळ्या रिग्स वगैरे वापरून केलेला आहे असं आम्ही केलेलं नाही. आम्ही कारचे शूट सुद्धा कारमध्ये कॅमेरा ठेवून केलेला आहे, त्याला रिग्स पण नाही वापरलेले, कारण त्यातला जो शेक आहे ना तो तुमच्या आमच्या जगण्यातलाच आहे. म्हणजे तुम्ही जर कारमध्ये पुढच्या सीटवर बसून मागच्यांशी बोलत असाल तर जे काही शेक्स असतील तेच फ्रेममध्ये पण तुम्हाला दिसतील. अख्ख्या सिनेमात तुम्हाला 3 ते 4च टॉप अँगल शॉट्स दिसतील, कारण मी इतकं सरळसोट जगणारा माणूस आहे ना. मी असा त्या शहराकडेही पाहत नाही, असा एक अंडरलाईन होतं ते, म्हणजे आता मला माहिती नाही प्रेक्षकांना ते कळेल का नाही, पण आम्ही ते काही वापरलंच नाही जाणीवपूर्वक. विनाकारण क्रेन्स वापरून त्याचे एकदम वायडर शॉट्स घेऊन मग नाही, मला जे दिसतं ना, मी बिल्डिंग मधनं उतरल्यावर मला जे माझं गोराई दिसतं तेवढंच गोराई मी दाखवलं. माझ्या घरातनं मला समोर टेबलावर बसलेले जसे दिसतात तसंच मी ते शूट केलंय. मला वाटतं ही सिम्प्लिसिटी पण ना कदाचित प्रेक्षकांना त्यांनी नीट लक्ष दिलं तर जाणवायला नाही आवडेल. जे तुम्ही म्हणालात फ्रेम म्हणजे काय अशा त्या पेंटिंग्स नाही आहेत किंवा लँडस्केप्स पण खूप नाही आहेत, पण तुम्हाला त्यांचं वावरणानं तुमचं वाटेल इतके ते मोहक आहेत. सुंदर आणि मोहक मधला जो मोहक आहे ना, असा तो सिनेमा आहे. क्या बात आहे सर. मला तुम्हाला आवडेल विचारायला की ज्यावेळेस आपण एखादा फॅमकॉम सिनेमा ज्यावेळेस आपण लिहायला घेतो, त्याचं स्क्रिप्ट लिहायला घेतो, एक कोणतं भान असतं जे आपल्याला महत्त्वाचं असतं, जे ठेवावंच लागतं तो सिनेमा लिहिताना. कारण का अनेकदा असं होतं की कॉमेडी म्हटल्यावरती मग कधीतरी कमरेखालचे विनोद होतात किंवा मग कधीतरी ते कुठेतरी फसतात आणि तिथे फॅमिली असते म्हटल्यावरती आपल्याला खूप फॅमिली होलिक दाखवून पण चालत नाही किंवा मग कधीतरी लोक कंटाळू शकतात. सो 2 कॉम्बिनेशन जेव्हा मिक्स करायचे असतात, एक कुठचं भान ठेवावं लागतं लिहिताना. नाही, हे लिहिताना अशा पद्धतीचा चित्रपट लिहिताना एकच डोक्यात ठेवून लिहितो मी तरी, किंवा आम्ही तयार करताना होतो की मुळात ओढून ताणून काहीच करायचं नाही आपल्याला.
त्या कथानकाला जिथे विनोदाची गरज आहे तिथे विनोद येईल. म्हणजे तुम्ही हा चित्रपट बघाल तर इथे प्रत्येक कॅरेक्टर येऊन विनोद करतोय असं अजिबात नाहीये. जो विनोद घडतोय तो त्या प्रसंगामध्ये स्वाभाविकरित्या असलेला विनोद आहे. तो त्या पात्रांच्या स्वभावात आहे आणि त्या प्रसंगांमध्ये आहे. म्हणजे ह्या चित्रपट तुम्ही बघाल तर रसादोख तुम्हाला विनोद वगैरे काही करताना दिसणारच नाही. किंवा सई ताम्हणकर सुद्धा, समीर आणि ईशाकडून सुद्धा जो घडतोय विनोद ना, तो काही ते मुद्दाम घडवत नाहीये. तो त्यांच्या स्वभावाचा आणि त्या प्रसंगाचा आहे. एक प्रसंगनिष्ठ विनोद आहे हा आणि फॅमिलीजमध्ये घडणारा विनोद आहे. आणि जसा मध्यमवर्गीय एका चाकोरीत जगत असतो तसाच हा विनोद आहे की मध्यमवर्गीय जगण्याशी संबंधित असलेला हा विनोद आहे. त्यामुळे आपोआपच तो एक बाउंड्री सोडून जाण्याचा संबंधच नव्हता. कधी कधी विषयच असा बोल्ड असतो की तुम्हाला ती बाउंड्री सोडणं हे गरजेचं असतं, पण या विषयाचीच तशी आवश्यकता नव्हती. त्या विषयातच फॅमिली म्हणजे हा फॅमिलीसाठी योग्यच असणार किंवा त्या फॅमिलीसाठीच लिहिला जाणार असा तो विषय होता. त्यामुळे ही चाकोरी पण मोडली गेली ना, तो विनोद खूप स्वाभाविक झाला. आणि ट्रेलर तर उत्तम झालाच आहे. आणि मला तुम्हाला त्यानिमित्तानेच विचारायला आवडेल की ट्रेलरमध्ये जे काय म्हणतात, एक लग्नानंतर काही वर्षानंतर पुन्हा एकदा जुनं प्रेम दिसतं किंवा त्या सगळ्या गोष्टी, तुम्हाला तुमच्या आयुष्यातली पहिली डेट आठवते का? मला हाच प्रश्न विचारला होता. डेट्स खूप आहेत त्यामुळे आणि डेट्स म्हणजे एका मुलीने एका मुलाबरोबर केलेलीच डेट्स असते, इतकं सीमित मला नाही वाटत. कारण डेट्स तर वेगवेगळ्या असू शकतात. आम्ही जसं म्हणतो की फॅमिलीलाच तुम्ही डेट्सवर घेऊन जा, तर डेट काय आठवणार. म्हणजे आम्ही ज्या काळात वाढलो होत ना, जे तुमच्या जनरेशनला शक्य आहे ना की आपण इथं हॉटेलला डेटवर जाऊया, असा तो काळच नव्हता. आमच्या काळात 5-6 फुटावरनं कुठेतरी नोट्स देणं आणि त्यावेळी जर कसा छोटा स्पर्श झाला तर अंगावर काटा येणं, एवढीच डेट होती. आणि त्यामुळे असं कुठेतरी जाणं हे लग्नानंतरच शक्य होतं. तर तो काळ खूप आम्ही वेगळ्या काळात वाढलेलो. त्यामुळे आणि आता या वयात आलो की आता डेटला काही अर्थच नाही. आता तुम्ही मित्रांबरोबर मित्रांबरोबर जात, मी तेच म्हणतो तुला. मग डेट काय, मी ज्या डेटला मुंबईत आलोय करिअरसाठी ती व्हॅलेंटाईन डे आहे. त्यामुळे माझं कामावर जे प्रेम आहे ना, ते डेटिंग माझं खूप जोरात सुरू आहे. ते अजूनही चाललेलंच आहे. सुरू राहू. थँक्यू. सर तुम्ही काय सांगता? माझंही थोडं हा म्हणाला तसंच आहे. कारण अशी काही ठरवून डेटिंग करणारी आमची जनरेशनच नव्हती. तुमच्या काळामध्ये सर जसं म्हणाले की तो काळ फार वेगळा होता. नाही, माझ्यासाठी तुम्ही म्हणाल तर म्हणजे मला ज्या दिवशी म्हणजे मी आणि माझ्या बायकोनं पहिल्यांदा भेटणं, म्हणजे प्रेम ज्यावेळी होतं, त्यावेळी की पहिल्यांदा एकमेकांना प्रेमाची कबुली देणं आणि एकमेकांबरोबर काही तास घालवणं, एक संध्याकाळ ती माझ्यासाठी माझी पहिली डेट म्हटली पाहिजे. जी अरेंज्ड म्हणजे काही ठरवून अशी हे नव्हती, पण ते जे घडलं ती माझी पहिली डेट आहे. म्हणजे फार छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. आणि सिनेमाबद्दल उत्सुकता खूप आहे आणि कायमच तुमचं लेखन दिग्दर्शन आणि तुमची सगळी टीम म्हटल्यावरती आम्हाला उत्सुकता असते की आता ह्यावेळेस काय वेगळं पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे ती उत्सुकता तशीच कायम राहू देत आणि असेच नवीन नवीन छान छान सिनेमे घेऊन आमच्या भेटीला येत राहा. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.